नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 5वे हरित ऊर्जेच्या दिशेने या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र या घटकाची माहिती करून घेणार आहोत. सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून येणारी जी ऊर्जा आहे तिचा वापर करून विद्युत निर्मिती कशा प्रकारे होते याची माहिती आपल्याला यामध्ये करून घ्यायची आहे. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तुम्ही आजकाल आता सगळीकडे सौर ऊर्जेचे पॅनल जे बसवलेले असतात ते तुम्ही बघितलेले असतील. तर सूर्यकिरणात असलेल्या प्रकाश ऊर्जेचा वापर करून दोन प्रकारे विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते. आपण वर अभ्यास केलेल्या प्रत्येक पद्धतीत कुठल्या तरी ऊर्जा स्रोताच्या सहाय्याने जनित्र फिरवून विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या तत्त्वाचा उपयोग करून विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जाते. परंतु सूर्यकिरणात असलेल्या ऊर्जेचा वापर करून जनित्र न वापरता सरळपणे विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते. विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्त्वाचा उपयोग न करताही विद्युत निर्मिती करता येते. सौर घटामध्ये हे घडते. सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे सरळपणे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतात. सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत करून त्याद्वारे टर्बाईनच्या सहाय्याने जनित्र फिरवून ऊर्जा निर्मिती केली जाते. आता तुम्ही ती अशी एक सौर म्हणजे अशी एक बॅग असते, ती पेटी, त्याच्यामध्ये तुम्ही ती सगळ्या शेतीला काच असते आणि वरच्या तिच्या झाकणाच्या आतल्या बाजूला काळा रंग दिलेला असतो आणि जी भांडी असतात ती पण काळी असतात. आणि त्या भांड्यांमध्ये जर तुम्ही काही असं वस्तू ठेवल्या उकडण्यासाठी किंवा गरम करण्यासाठी तर त्याच्यामध्ये गरम होतात. ते असं तुम्ही बघितलेलं असेल. तर ते पण याच तंत्रज्ञानावर आधारित आहे. तर सौर विद्युत घट काय असतात बघूयात आता आपण. तर सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे विद्युत ऊर्जेत करतात. या प्रक्रियेला फोटोव्होल्टाईक परिणाम असे म्हणतात. या प्रकारच्या ऊर्जा रूपांतरणातून मिळणारी विद्युत शक्ती ही दिष्ट शक्तीच्या रूपात उपलब्ध होते. हे सौर विद्युत घट अर्धवाहक या विशिष्ट प्रकारच्या पदार्थापासून, उदाहरणार्थ सिलिकॉनपासून बनवलेले असतात. सिलिकॉनच्या 1 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळपास 300 MA एवढी विद्युतधारा तर 0.5 V एवढे विभवांतर मिळते. सिलिकॉनच्या एका सौर घटाचे क्षेत्रफळ 100 चौरस सेंटीमीटर cm² असल्यास एका सौर घटापासून जवळजवळ 3A म्हणजे 30 MA cm² गुणिले 100 cm² बरोबर 300 MA म्हणजे 3A एवढी विद्युतधारा व 0.5 V एवढे विभवांतर मिळते. लक्षात ठेवा, सौर घटापासून मिळणारे विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून नसते. सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जा आणि दिष्ट विद्युत ऊर्जा आपल्याला मिळते ती कशामुळे मिळते? फोटोव्होल्टाईक परिणाम यामुळे आपल्याला ती मिळते. इथे ही जी आकृती आहे 5.23 ती सौर घटांची एकसर जोडणी कशा प्रकारे केलेली आहे त्याची ही आकृती आपल्याला दाखवली त्यांनी. तर दोन सौर घट एकसर पद्धतीने जर जोडले तर त्यांच्यापासून मिळणारं जे विभवांतर आहे हे दोन्ही गटांच्या विभवांतराची बेरीज असते. म्हणजे इथे बघा, हे V बरोबर V1 अधिक V2. परंतु या जोडणीपासून मिळणारी विद्युतधारा मात्र एका घटापासून मिळणाऱ्या विद्युतधारे एवढीच असते. म्हणजेच एकसर पद्धतीने जोडल्यास विद्युतधारेची मात्र बेरीज होत नाही. तसेच आकृती 5.24 मध्ये दाखवल्याप्रमाणे दोन सौरगट समांतर पद्धतीने जोडल्यास त्यांच्यापासून मिळणारी विद्युतधारा ही दोन्ही गटांपासून मिळणाऱ्या विद्युतधारांची बेरीज असते. परंतु या जोडणीपासून मिळणारे विभवांतर मात्र एका घटापासून मिळणाऱ्या विभवांतरात एवढे असते. म्हणजे समांतर पद्धतीने जोडल्यास विभवांतराची बेरीज होत नाही. अशा प्रकारे अनेक सौर विद्युत घट एकसर आणि समांतर पद्धतीने जोडून हवे तेवढे विभवांतर आणि हवी तेवढी विद्युतधारा असणारे पॅनल बनवले जातात. आकृती 5.25 मध्ये इथे त्यांनी दाखवलेत. उदाहरणार्थ, एखाद्या सौर पॅनेलचे प्रत्येकी 100 सेंटीमीटर स्क्वेअर क्षेत्रफळाचे 36 सौर गट एकत्र पद्धतीने जर जोडले
तर विभवांतर आपल्याला मिळतं 18 वोल्ट आणि विद्युतधारा मिळते 3 अँपिअर. असे अनेक पॅनल एकत्र करून खूप मोठ्या प्रमाणावर विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. चांगल्या सौर विद्युत घटांची कार्यक्षमता जवळपास 15% एवढी असते. म्हणजेच एखाद्या सौर पॅनलला सूर्यप्रकाशापासून 100 वॅट पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढी प्रकाश शक्ती मिळत असेल तर त्या पॅनलपासून मिळणारी विद्युत शक्ती 15 वॅट एवढी असेल. असे अनेक सौर पॅनल एकसर आणि समांतर रीतीने जोडून पाहिजे तेवढी विद्युतधारा आणि विभवांतर मिळवता येते. हे आकृती 5.26 मध्ये त्यांनी दाखवलेले आहे आपल्याला. आता सौरघट हा सौर विद्युत केंद्रातील मूळ घटक. अनेक सौरघट एकत्र येऊन सौर पॅनल बनते. अनेक सौर पॅनल एकसर पद्धतीने जोडून स्ट्रिंग बनते आणि स्ट्रिंग समांतर पद्धतीने जोडून सौर ऑरे बनतात. या प्रकारे सौरघटापासून हवी तेवढी विद्युत शक्ती उपलब्ध होत असल्याने जिथे अतिशय कमी विद्युत शक्ती लागते अशा यंत्रांपासून, उदाहरणार्थ सौर घटांवर चालणारे गणनयंत्र ते मेगावॅट शक्तीच्या सौर विद्युत निर्मिती केंद्रांमध्ये सौरघटांचा उपयोग केला जातो. सौर घटांपासून मिळणारी विद्युत शक्ती ही दिष्ट असल्याने जी विद्युत यंत्रे दिष्ट विद्युत शक्तीवर चालतात, जसे की लाईट इमिटिंग डायोड, LED वर आधारित विजेचे दिवे, त्या ठिकाणी ही ऊर्जा सरळपणे वापरता येते. सौर घटांपासून ऊर्जा फक्त सूर्यप्रकाश उपलब्ध असतानाच तयार होतो. त्यामुळे जर ही ऊर्जा इतर वेळी वापरायची असेल तर विद्युत घटांमध्ये ती साठवून ठेवावी लागते. परंतु आपल्या घरगुती तसेच औद्योगिक वापरात असलेली भौतिक उपकरणे ही प्रत्यावर्ती विद्युत शक्तीवर चालत असल्याने अशा वेळी सौर घटांद्वारे निर्मित विद्युत ऊर्जेचे रूपांतर इन्व्हर्टर या इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे प्रत्यावर्ती विद्युत शक्तीत करावे लागते. 5.27 मध्येही त्यांनी आपल्याला दाखवले की कशाप्रमाणे हे रूपांतरित केलं जातं. अनेक सौर पॅनेल एकत्र जोडून हवी तेवढी विद्युत ऊर्जा निर्मिती करता येते. खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे, म्हणजे ही 5.28 जी आकृती आहे यामध्ये त्यांनी दाखवलेली आहे. अनेक पॅनेलमार्फत निर्माण झालेली DC शक्ती इन्व्हर्टरमार्फत AC शक्तीत रूपांतरित केली जाते. ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने ही शक्ती आवश्यक तेवढे विभवांतर विद्युतधारेच्या रूपात विद्युत वितरण जाळ्यांमध्ये वितरित केली जाते आणि ती ह्या आकृतीत इथे त्यांनी आपल्याला दाखवलेली आहे. हा सौर विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा आहे. या प्रकारे ऊर्जा निर्मिती होताना कुठल्याही प्रकारचे इंधनाचे ज्वलन होत नसल्याने कोणतेही प्रदूषण होत नाही आणि विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. परंतु सूर्यप्रकाश फक्त दिवसाच उपलब्ध असल्याने सौर विद्युत घट फक्त दिवसाच विद्युत निर्मिती करू शकतात. सौर औष्णिक विद्युत केंद्र कोळसा, अणुऊर्जा यांद्वारे औष्णिक ऊर्जा मिळवून विद्युत ऊर्जा निर्माण करता येते, ते आपण पाहिले. अशीच औष्णिक ऊर्जा सूर्यापासून मिळवणे विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. सौर औष्णिक विद्युत केंद्रातील विविध टप्पे खालीलप्रमाणे आहेत. इथे ते त्यांनी आपल्याला दाखवलेत आकृती 5.29 मध्ये. म्हणजे सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी परावर्तक, एकत्रित झालेल्या सूर्यप्रकाशातील ऊर्जा शोषण्यासाठी शोषक, वाफेवर चालणारे टर्बाईन, विद्युत जनयंत्र आणि विद्युत ऊर्जा इथे निर्मिती आपल्याला मिळते. आकृती ही जी 5.30 आहे यामध्ये त्यांनी दाखवलेले आहे की सूर्यकिरण परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरून सूर्यकिरण एका शोषकावर केंद्रित केले जातात. यामुळे तिथे उष्णता ऊर्जा तयार होते. या उष्णतेच्या साहाय्याने पाण्याचे रूपांतर वाफेत होते आणि वाफेमुळे टर्बाईनद्वारे जनयंत्र फिरवले जाते व विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. हे इथे त्यांनी या आकृती आपल्याला सगळं दाखवलेलं आहे. माहीत आहे का तुम्हाला जगात विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाणारे ऊर्जा स्रोत इथं त्यांनी दिलेले आहेत. त्याचं जागतिक प्रमाण आणि भारतीय प्रमाण इथे त्यांनी दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा धडा 5वा हरित ऊर्जेच्या दिशेने इथे पूर्ण झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.